चाकण एमआयडीसीमध्ये कारखाने थाटून वेगळेच उद्योग केले जात असल्याची एक धक्कादायक बाब सेबीच्या अहवालातून समोर आली आहे। चाकण एमआयडीसीमधील एका कंपनीने सेबीची मोठी दिशाभूल केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। जेनसोलच्या शेअरच्या किमतीत फेरफार आणि निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करणाऱ्या जून 2024 मध्ये आलेल्या तक्रारीनंतर 15 एप्रिल रोजी जारी झालेल्या बाजार नियामक सेबीच्या अंतरिम आदेशात काही धक्कादायक उल्लेख करण्यात आलेत। आपल्या आदेशात भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड म्हणजेच सेबीला अनमोल सिंग जग्गी आणि पुनीत सिंग जग्गी या भावांनी स्थापन केलेल्या जेनसोल इंजिनिअरिंग या कंपनीने गुंतवणूकदारांची दिशाभूल करणारे खुलासे तसेच विसंगती आढळल्यास भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपोज 2025 मध्ये प्रदर्शित केलेल्या नवीन लॉन्च केलेल्या ईव्हीच्या 30,000 युनिटसाठी प्री ऑर्डर मिळाल्याचा दावा केला होता। जेनसोलने 28 जानेवारी 2025 रोजी ही माहिती शेअर बाजाराला दिल्यानंतर सेबीच्या अधिकाऱ्यांना कंपनीच्या उत्पादन प्रकल्पाला भेट दिली। बाजार नियामक सेबीने म्हटलं आहे की नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे NSEच्या अधिकाऱ्याने कंपनीच्या साईटला भेट दिली तेव्हा जेनसोल इंजिनिअरिंगच्या चाकण येथील इलेक्ट्रिक वाहन प्लांटमध्ये उत्पादन सुरू नसल्याचं आढळून आलं। NSEने केलेल्या तपासणीतून एक खुलासा समोर आला ज्यामध्ये जेनसोलच्या ईव्ही प्लांट जेनसोल इलेक्ट्रिक व्हेइकल प्रायव्हेट लिमिटेड येथे पुण्यातील चाकण येथे उत्पादन सुरू नसल्याचं दिसून आलं। 9 एप्रिल रोजी कारखान्याच्या चाकण येथील साईटला भेट देताना NSE अधिकाऱ्याला फक्त 2 ते 3 मजूर उपस्थित असल्याचं आढळलं। प्लांटमध्ये केवळ 2 ते 3 मजुरांसह कोणतेही उत्पादन सुरू नव्हतं। NSE अधिकाऱ्यांना युनिटच्या 20 बिलांचे तपशील मागवले आणि त्यातून अनेक बाबी उघडकीस आल्या। भाडे तत्वावर असलेल्या प्लांटच्या जागेवर कोणतेही उत्पादन झालेलं नाहीये असा अंदाज लावला जाऊ शकतो असं सेबीनं 15 एप्रिल रोजी दिलेल्या अंतरिम आदेशात खुलासा केलाय। त्यामुळे चाकण एमआयडीसीमध्ये कारखाने थाटून वेगळेच उद्योग सुरू असल्याची बाब आता समोर आली आहे।